नमस्कार मंडळी, ईट अँड एन्जॉय ASB चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज मंडळी आपण बनवतो हिरव्या वाटणातलं तिसऱ्याचं कालवण. यासाठी इथे साधारण मी 1 वाटा तिसऱ्या घेतलेल्या आहेत. त्यांना गरम पाण्यामध्ये आपण उकळवून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालून घ्यायचं आहे. 2 मिनिटानंतर आपण पाणी वेगळं करून घ्यायचं आहे आणि तिसऱ्या आपण स्वच्छ करून घ्यायचे आहेत. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण 2 उभे चिरलेले कांदे, यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि साधारण यामध्ये 1 वाटीभर आपण कोथिंबीर घेतलेली आहे. 20 ते 25 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. यामध्ये किंचित आपण हळद घालून घ्यायची, 1.5 चमचा आपण धना पावडर घालून घ्यायची आणि 1.5 मोठा डाव आपण ओलं खोबरं घालून घेणार आहोत. आता आपल्याला यामध्ये साधारण अर्धा पेला पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला मिक्सरमध्ये याची चटणी वाटून घ्यायची आहे. आता दाटसर आपण अशी चटणी थोडीशी वाटून घ्यायची, एकदम पातळ नाही करायची आहे, कारण आपण यामध्ये तिसऱ्याचं पाणी वापरणार आहोत. तेलामध्ये छान आपण कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. छान तडतडला की आपण यामध्ये आपण बनवलेली जी चटणी आहे मिक्सरमधली ती घालून घेणार आहोत आणि आता तिसऱ्याचं पाणी आपण घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये पण जेवढी चटणी लागलेली आहे ते पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. उकळी येण्याची वाट पाहून घ्यायची आहे. छान उकळी आली की यामध्ये आपण शिजलेल्या ज्या तिसऱ्या आहेत त्या घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता लागेल तेवढं आपण मीठ घालून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित एक उकळी आली की आपण चवीपुरतं यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. थोडं कमी प्रमाणामध्ये मीठ घाला, कारण तिसऱ्यामध्ये ऑलरेडी मीठ जास्त असतं आणि वरून आपण लिंबू पिळायचं आहे. त्यामध्ये आपण कोकम घालत नाही आहोत. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फार स्वादिष्ट लागते आणि तुमचे अभिप्राय कॉमेंट्सच्या माध्यमातून कळवा. धन्यवाद.